श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, चांगलं कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणं म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणे मिळालेला स्वर्ग असतोय. श्रोते हो, थोडंसं प्रेम, थोडीशी आपुलकी, थोडीशी काळजी आणि थोडीशी विचारपूस, हेच तर जीवनामध्ये हवं असतंय. श्रोते हो, जीवनामध्ये काही गोष्टी या सहजासहजी मिळत गेल्या ना तर त्याची किंमत जास्त राहत नसते. परंतु ज्या गोष्टीसाठी तरसावं लागतं, ज्या गोष्टीची वाट बघावी लागते, एखाद्या गोष्टीसाठी धीर धरावा लागतो, जमवाजमव करावी लागते, त्या जर गोष्टी मिळाल्या ना तर नंतरचा आनंद हा खूपच अमूल्य असतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. श्रोते हो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्र परिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोहोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मन राखण्यासाठी तुम्हाला खोटं बोलण्याची सवय जडली असेल तर तुम्हाला सत्य परिस्थिती कधीच हाताळता येणार नाही. कोणी कितीही आपलं असलं तरी गरज असल्यावर बहाणा आणि वाईट वेळ टोमणा हा मारतोच. डोळे तर सगळ्यांचे सारखेच असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळं करतो. या छोट्याशा आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका. स्वप्नात असा किंवा सत्यात, डोळं लवकर उघडलेलं कधीही चांगलं असतं. नात्यात वाद होतच असतो, पण तो संसार टिकून राहतो ज्यात एक अहंकार सोडून माघार घेतो तर दुसरा समजून घेऊन माफ करतो. प्रेमात स्वप्न दाखवून पळ काढणाऱ्या ओळखीच्या मुलीपेक्षा 7 जन्माची शपथ घेऊन आयुष्यभर जपणारी अनोळखी मुलगी ही कधीही चांगली असते. आयुष्यात पैशाचा माज फक्त माणसा पुढं चालतो, कर्मा पुढं नाही. खपलीचा भार सहन होत नाही अशा काही जखमा असतात. प्रेम हे तेव्हाच टिकतं जेव्हा ते दोघांनाही हवं असतं. वेळेनुसार बदलावं लागत नाही तर समजदार व्हावं लागतं. चुका व्हायच्यात सांगणारे कमी असतात आणि चुका करायला देऊन हसणारे हे ढिगभर असतात. काही लोक आपल्याकडून शिकतात आणि आपल्याला शिकवतात. ताकद, सत्ता, तारुण्य सर्वांना एक्सपायरी डेट असते, त्यामुळे नेहमी विनम्र राहा. दररोज हसणाऱ्या चेहऱ्याच्या पाठीमागं सुद्धा विचारांचं वादळ लपलेलं असतं. तुमची बाजू मांडायला न देता तुम्हालाच खोटं ठरवून बदनाम करणारी धूर्त लोक ही खूपच खालच्या थराची, चीप क्वालिटीची आणि सडक्या बुद्धीची असतात. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. एक दिवस असा येईल की अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल. डोक्यावरून काळजीनं आणि मायेनं फिरणारा हात असला की आयुष्य पुन्हा नव्यानं जगावंसं वाटतं. मनात साठलेला राग हा शब्दावाटे कोणावरही निघतो, पण मनात साठवलेलं प्रेम हे व्यक्त करण्यासाठी मन जपणारा जोडीदारच लागतो.
बिनधास्त आणि मनमोकळेपणाने बोलणारी प्रत्येक स्त्री ही चारित्र्यहीन नसते, तो तिचा स्वभाव गुण असतो. गांज्याच्या झाडानं तुळशीला पावित्र्य शिकवायचं नसतं. लक्षात ठेवा, माज त्यांना दाखवायचा नसतो ज्यांनी तुम्हाला अडचणीत जपलेलं असतं. मनुष्य डिप्रेशनमध्ये तेव्हाच जातो जेव्हा त्यानं कमावलेली गोष्ट ही त्याच्या डोळ्यासमोर नष्ट होते, मग तो पैसा असो किंवा नातं. आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं, कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक करत नाही. व्यर्थ खर्च जीवनाची दिनचर्या बिघडवतो आणि व्यर्थ चर्चा मनाची अवस्था खराब करते. स्वाभिमानाला ठेस लागली की बाजार उठवायचा, मग समोर कोणता पण बादशाह का असेना. आयुष्यात हजारो मित्र मैत्रिणी येतात आणि जातात, पण शेवटपर्यंत साथ देते ती फक्त बायको असते. रागात माणसानं कधीच इतकं पुढं जाऊ नये की राग शांत झाल्यानंतर परतीचे सगळेच दरवाजे बंद दिसतील. फारसा हसवणारा विनोद जरी नसला तरी साध्या विनोदाला खूप वेळ हसण्याचं एक वय असतं, ते बालपण. लोक खरं मनात बोलतात आणि खोटं जगाला ओरडून सांगतात. स्पर्धेमध्ये तोच टिकतो जो परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतो. कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष हे उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं. काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होतं ती मैत्री असते. कोणीही आपले नसताना अचानक आपले होतात, ती असते मैत्री. आई बाबांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांना शेअर करावीशी वाटते ती मैत्री असते. आपली छोटी छोटी गुपितं ज्यांना माहिती असतात ती मैत्री असते. आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही ती मैत्री असते. प्रशंसा ही चारित्र्याची झाली पाहिजे, चित्राची नाही. कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात, पण चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य लागतं.